नमस्कार सर्वांना। आम्ही शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा भालिवडी इथून आलेलो आहोत। ही जी शाळा आहे ही फक्त मुलींसाठी शाळा आहे आणि आपल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये एकच मुलींची शाळा आहे। या ठिकाणी फक्त मुलीच शिकतात, मुलं नाही। या ठिकाणी आम्ही यासाठी आलेलो आहोत की आपला जो आदिवासी समाज आहे आणि त्यामध्ये कातकरी हा सगळ्यात मागास समाज समजला जातो। या आदिवासी समाजाची मुलं आहेत त्या मुलांना शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे, यासाठी या शाळा सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे इथं तुम्ही जर पहिलीला ऍडमिशन घेतलं तर 12वी पर्यंत पुन्हा तुम्हाला कुठेही जावं लागत नाही। आज तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शाळेत घेतात का, पहिली, दुसरी, चौथी, 5वी, पुन्हा 6वीला कुठेतरी जावं लागतं, पुन्हा 10वी झाले पुन्हा 11वी 12वीला पुढे जावं लागतं, मग तुम्हाला हेल्पाटे घालावे लागतं। त्यासाठी तुमचा वेळ आणि पैसाही भरपूर खर्च होतो आणि म्हणून शासनानं तुमच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी ही मुलींची शाळा चालू केलेली आहे। या शाळेमध्ये तुम्ही पहिलीपासून 12वी पर्यंत मुलींना ऍडमिशन घेऊ शकता। त्या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा 1 रुपया द्यायचा नाही। शासन तुम्हाला राहण्याची, जेवणाची, वह्या, पुस्तकं, कपडे, स्टेशनरी, चप्पल, बूट, अंथरूण, पांघरूण हे सर्व साहित्य देतं। आणि त्यामुळं काय होतं की तुम्हाला खर्च करावा लागत नाही, तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही। आता तुम्ही इथं तुमचे जिल्हा परिषद मध्ये शाळा शिकला किंवा शिकवला, त्यासाठी तुम्हाला ठीक आहे, वह्या मिळतील, पुस्तकं मिळतील, कपडे मिळतील, पण जेवणाचा खर्च करावा लागेल, त्याला चप्पलचा खर्च करावा लागेल, त्याला दप्तराचा खर्च करावा लागेल किंवा बाकीचा हा जो इतर खर्च आहे तो करावा लागतो। आणि जर आश्रम शाळेमध्ये शिकवला तर हा कुठलाही खर्च करावा लागत नाही, त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असते। आणि म्हणून आम्ही आपलं जे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन आहे त्यांच्या अंतर्गत आपल्याकडे अशा अनेक आश्रम शाळा आहेत। या आश्रम शाळेमध्ये तुम्ही आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि विशेषतः भालिवडी जी कन्या शाळा आहे, तर मुलींची शाळा आहे, त्या ठिकाणी जर आपल्या मुलाला टाकलं तर निश्चित आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळेल। आमच्याकडे जी शाळा आहे ती शाळा 4 मजली शाळा आहे। त्या ठिकाणी राहण्यासाठी मुलींना 500 मुलींना राहण्याचं हॉस्टेल आहे, असं स्लॅबचं 4 मजली हॉस्टेल आहे। त्या ठिकाणी मुलींची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत। आणि त्यामुळं काय होतं, प्रत्येक मुलीकडं वैयक्तिक लक्ष राहतं। आणि जर तुमच्याकडं या ठिकाणी वाडीत मुलगी असेल तर तुम्ही काय कामाला गेलं, मुलीकडे लक्ष राहत नाही, ते अभ्यास करत नाही, तसं तिथं नसतं। मुलातून अभ्यास करून घेतला जातो, त्यांना शिकवलं जातं, त्यांना चांगलं वळण लावलं जातं, चांगले संस्कार केले जातात आणि त्यामुळे एक उत्तम नागरिक त्या ठिकाणी तयार होतो। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एक विनंती करेल की तुम्ही आपली जी मुलगी असती त्या मुलीला या कन्या शाळेमध्ये दाखल करा आणि शासनाची ही योजना आहे, या योजनेचा निश्चित फायदा करून घ्या।